सिंधुदुर्गामध्ये चक्क एका घरामध्ये बिबट्या शिरलेला आहे। वेंगुर्ला इथल्या दाभोली कोऱ्याची वाडीमधील ही घटना आहे। वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली कोऱ्याची वाडी येथील रहिवासी विवेक जोशी यांच्या घराच्या स्वयंपाकघरात चक्क बिबट्या येऊन बसल्याची धक्कादायक घटना घडली। जोशी यांचा हा प्रकार लक्षात येता त्यांनी घराचे दरवाजे बंद करून त्याची माहिती वन विभागाला दिली आणि त्यानुसार वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत। तर या घराच्या स्वयंपाकघरामध्ये हा बिबट्या झोपलेला होता आणि या घरमालकांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी वन विभागाला पाचारण केलं आणि त्यानंतर वन विभागाला त्वरित कळवण्यात आलं। वन विभागाचं हे पथक या ठिकाणी आलं आणि या बिबट्याला या पिंजऱ्यामध्ये जेरबंद केलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी उमेश परब आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उमेश, बिबट्या घराच्या स्वयंपाकघरामध्ये झोपलेला दिसतोय आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं, तो कुठून आला होता हा बिबट्या नेमका? मुळात वेंगुर्ली दाभोळी येथील घटना आहे आणि त्या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वन्य प्राण्यांचा त्रास यावर मागील अनेक वर्षे जी आहे ती नागरिकांची मागणी आहे। मात्र आता आपण पाहिलं यापूर्वी हत्तींचा देखील आपण दिवस पाहिला होता, मात्र आज अचानकपणे हा जो बिबट्या आहे तो जखमी अवस्थेमध्ये थेट जोशी यांच्या घरामध्ये शिरला आणि तो शिरल्यामुळे एकच खळबळ उडाली आणि जो जखमीमध्ये अवस्थेमध्ये होता त्यानंतर तिथल्या स्थानिक जे नागरिक आहेत त्यांनी तात्काळ धाव घेत वन विभागाला त्याबाबत कळवलं आणि वन विभागाने तात्काळ येऊन आता काही वेळापूर्वी त्याला जेरबंद केल्याची देखील माहिती मिळते आणि वन विभागाचे रेस्क्यू पथक जे आहे त्याने त्याला जेरबंद केले। आता त्याच्यानंतर त्याच्यावरती जे उपचार आहेत ते केले जातील आणि उपचार केल्यानंतर त्याला पुन्हा एकदा जो वनामध्ये सोडण्याची माहिती या ठिकाणी वन विभागाने मिळते। नक्कीच उमेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलेलं आहे।